निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपालकृष्ण। तरी आत्मा दृष्टनो हे तव कर्म करणे का ठाये आणि करणे तेथ आहे आयास आधी। भगवान सिद्धेश्वराच्या शिमकृपेनं श्री रत्नी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 935 ओवीचा आपण विचार करतो। विषय आहे सहज कर्म। तरी आत्मा दृष्ट नो हे तव कर्ण करणे का ठाई आणि करणे येथ आहे आयास आधी। भगवान अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, कारण स्थूल वस्तूसारखा आत्मा हा काही दृश्य नाही। म्हणून आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान होणं, आत्मा दिसणं, आत्मा हा अनुभवाचा विषय आहे। आत्मा हा पाहण्याचा दिसण्याचा विषय नाही आहे। अर्थातच कर्माचं जे फळ आहे ते आहे आत्मज्ञान। कर्माचं फल आहे आत्मज्ञान। ते आत्मज्ञान प्राप्त होणार नाही मग। आणि ज्ञान जोपर्यंत झालेलं नाही आहे तोपर्यंत कर्म करणं थांबेल का? नाही थांबणार। कर्म तर होतच राहणार आहे। मग हे श्रमच आहेत की नाही? जर त्या कर्माने आत्मज्ञान होत नसेल तर मग ते कर्म करणं हा श्रम आहे। कर्म कशा करता करायचं आणि कर्म करायचे का? कर्म करायचं नाही, कर्म हे होत असतं। नेहमी संसार होतो आणि परमार्थ हा करायचा असतो। परमार्थ होत नाही आणि संसार करायचा नसतो। तो आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे, पूर्वजन्मातल्या कर्माप्रमाणे तो होत असतो। सहज कसं शक्य आहे ते? भगवान सांगतात, सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः। 18व्या अध्यायातला हा 48वा श्लोक आहे। भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुन, स्वाभाविक कर्म जरी सदोष असलं, अस्वाभाविक कर्म आहे। कर्म काही करायचं नाही, ते स्वाभाविक होतं। मग स्वाभाविक कर्म जर सदोष असलं तरी ते टाकायचं नसतं। न त्यजेत सदोषमपि न त्यजेत। ते सदोष जरी असलं तरी न त्यजेत, म्हणजे ते टाकायचं नसतं।
त्याला दृष्टांत दिला आहे. सर्वारंभा हे दोषेण धूमेनाग्निराव्रताः. जसं धुराने अग्नी झाकलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्म जे आहेत ते दोषाने आच्छादित झालेले आहेत, म्हणजे दोषाने झाकलेले आहेत. म्हणजे काय? माऊली त्याचं विश्लेषण करतात. म्हणून भलते ये कर्मी अयास जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोष सांगे. भगवान सांगतात की अर्जुना, कोणत्याही सर्वसाधारण कर्मामध्ये, कारण कर्मामध्ये साधारण आणि असाधारण दोन प्रकार आहेत. साधारण कर्म सर्वांकडून जे घडल्या जातं त्याला साधारण म्हणतात, आणि विशेष कर्म जे घडल्या जातं त्याला असाधारण कर्म म्हणतात. अर्थात जसं भगवंताचं भजन हे साधारण कर्म आहे, लक्षात ठेवा. आत्मज्ञान हे असाधारण आहे. भजन सर्वांना करण्याचा अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनामी. नामाचा उच्चार सर्वांना त्याचा अधिकार आहे, म्हणून त्याला साधारण म्हटलेलं आहे. आणि आत्मज्ञान हे ज्याचं अंतःकरण निष्काम कर्माने शुद्ध झालेलं आहे त्याच अंतःकरणामध्ये ज्ञान होतं, आणि त्या ज्ञानाने आत्मानुभूती येते, म्हणून ते असाधारण आहे. सर्वांना ते शक्य नाही, त्याच्याकरता अधिकार लागतो. वेदांत शास्त्रामध्ये त्याला साधन चतुष्टय संपन्न अधिकारी लागतो असं म्हटलेलं आहे. तर त्याच्या ठिकाणी विवेक पाहिजे, त्याच्या ठिकाणी वैराग्य पाहिजे, त्याच्या ठिकाणी समाधिषट संपत्ती पाहिजे, आणि त्याच्या ठिकाणी मुमुक्षुता पाहिजे. असा जो या चार साधनांनी युक्त असा जो अधिकारी आहे त्यालाच फक्त आत्मज्ञान होऊ शकतं. सर्वांना नाही. अभ्यास केला तर होईल, त्याच्याकरता विवेक पाहिजे. विवेक याचा अर्थ आत्मा अनात्म विचार. आत्मा सोडून बाकी सगळं अनात्म हे कळलं पाहिजे. अनात्मा म्हणजे मिथ्या. वैराग्य पाहिजे. या लोकापासून तो ब्रह्मलोकापर्यंत जेवढे भोग आहेत त्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. विवेक झाला की वैराग्य पाहिजे. वैराग्य झालं की समाधिषट संपत्ती पाहिजे. हे 6 प्रकार कोणते? शम मनाचा निग्रह, दम इंद्रियांचा निग्रह, श्रद्धा सद्गुरू आणि सत्शास्त्र याच्यावर नितांत विश्वास असणे याला श्रद्धा म्हणतात. उपरम श्रीदेह घर या सर्वाच्या ठिकाणी त्याग बुद्धी असणं याला उपरम किंवा उपरती असं म्हणतात. तितिक्षा सर्व दुःख कष्टा वाचून सहन करणं त्याला तितिक्षा म्हणतात. आणि शेवटचं आहे समाधान, की ज्याच्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होतं. काय? अशा प्रकारे एकंदर हे षटकर्म आहेत, आणि त्यात एक जवळपास हे सारखेच असल्यामुळे त्या 6ला एकच म्हटलेलं आहे. आणि चौथा आहे मोक्षाची तळमळ असणे. या 4 साधनांनी जो युक्त आहे तो आहे अधिकारी, आणि तोच ज्ञानाकरता प्रयत्न करत असतो, आणि त्याला ज्ञान होऊन मग आत्मा कळत असतो. इतकी ही परिस्थिती आहे. म्हणून
आत्मज्ञान हे साधारण आहे का असाधारण आहे? कसं आहे आत्मज्ञान? असाधारण आहे. आणि नामस्मरण हे साधारण आहे, सर्वांना जमतं, सर्वांनी करावं. म्हणून म्हटलं या ठिकाणी म्हणून भरती ये कर्मी आयास जरी उपक्रमी. अर्थात कुठलंही कर्म जर करायचं असेल तर त्याला सायास लागतात, श्रम लागतात. सहजासहजी कोणतंही कर्म होत नाही. आणि आयास जरी उपक्रमी, उपक्रम म्हणजे आरंभी, कर्माच्या उपक्रमामध्ये म्हणजे आरंभामध्ये कोणालाही श्रम निर्माण होतात. तरी काय स्वधर्मी दोष सांगे. मग असं जर असेल तर मग काय स्वधर्मामध्ये दोष आहे का? अर्थात स्वधर्माचे जे श्रम आहेत ते वेगळे आहेत काय? आगाव उजू वाटा चालावे तरी पायच शिणवावे, न आडराणे धावावे तरी तेच. चालणं हे श्रम आहे. मग तुम्ही सरळ मार्गाने चाललात तरी श्रमच आहेत, वाकड्या तिकड्या रस्त्याने गेलात तरी श्रमच आहेत. काय आडराणे धावावे तरी तेच. चांगल्या मार्गाने गेलात तरी श्रमच आहेत, आणि वाकड्या तिकड्या रस्त्याने गेलात तरी श्रमच आहेत. दुसरं उदाहरण दिलं, पैशिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया. पदरामध्ये दगड बांधला तरी तेच ओझ, शिदोरी घेतली तर तेच ओझ. शिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया. जसं दोन्हीचे श्रम सारखेच, फलाचा विचार नाही. फक्त जर ते बांधून घेतले पदरात तर श्रम मात्र दोन्हीचे सारखेच आहे. न परिते जे वाहता विसावे मिळजे ते घे. मग आपण दगड घ्यावा का शिदोरी घ्यावी? तर जेणेकरून आपण थांबलो असता त्याचं फल आपल्याला मिळेल ते घ्यावं. दगड कशाला घ्यायचं? दगडाने काय पोट भरणार आहे काय? म्हणून म्हटलं या ठिकाणी की मुक्कामाला पोहोचल्यानंतर दगड काही खाता येणार नाही. ओझ तरी सारखंच आहे, श्रम सारखेच आहेत. मग त्यापेक्षा शिदोरी घेतलेली चांगली. एरवी कणा आणि भुसा. आणखी तिसरा दृष्टांत दिला, कोंडिता ही सोसू सरिसा जैची रंधन स्वान मांसा तेची हवी. अर्थात एरवी जर विचार केला तर कणाला भुसाना काढताना भुसकट काढलं तरी श्रम तेच, आणि धान्य काढलं तरी श्रम तेच. पण एकात आहे फल आणि एकात आहेत नुसते श्रम. जेवी रंधन स्वान मांसा तेची हवी. तेव्हा सांगतं कुत्राचं मांस शिजवताना जो अग्नी लागतो तोच अग्नी हवन करण्याकरता सुद्धा लागतो. अग्नीत काही बदल आहे काय? तोच आहे. दधी जळाची घुसळणा. पुन्हा दृष्टांत दिला. दधी जळाची घुसळणा व्यापार सारिकेची विचक्षणा. हे ज्ञानी अर्जुना, भगवान सांगता आहेत दह्याचं घुसळण केलं तरी श्रम तेच, पाण्याचं घुसळण केलं तरी श्रम तेच. वाळवे तिळा घाणा गाळणे एक. वाळूचा घाणा गाळला तरी श्रम तेच, आणि तिळाचा घाणा गाळला तरी श्रम तेच, फक्त फळ वेगळं आहे. की जसं दह्याचं घुसळण गेलं तर लोणी निघेल, पाण्याचं केलं तर काहीच निघणार नाही.
त्याप्रमाणे वाळूचा घाणा गाळला तर श्रम होतील आणि तिळाचा गाळला तर त्याला फल प्राप्त. पै नित्य होम देयावया. पुन्हा दृष्टांत देत आहेत मौली कळण्याकरता. पै नित्य होम देयावया का सैरा आगी सुवावया फुंकिता धूम धनंजया सहाणे तेची. पै नित्य होम देयावया. अर्जुना, सायं प्रातर वैश्वदेव करण्याकरता किंवा श्रौत स्मार्त अग्नी सकाळी अशा प्रकारे होम सकाळ संध्याकाळ हवन करण्याकरता आणि अग्नीमध्ये स्वैरपणे इंधन घालण्याकरता किंवा पुरून ठेवलेला अग्नी आहे गौरीनं पूर्वी असं करायचे. तर धूर जो आहे तो कुठल्याही अग्नीच्या ठिकाणी 2-4 प्रकार सांगितले. त्यात कोणत्याही ठिकाणी धूर सहन करावाच लागेल. धुराशिवाय अग्नी प्राप्त होत नाही. परिधर्मपत्नी धांगडी पोषिता जरी एकी ओढी तरी का उपखडी आणावी अंगा. पुन्हा दृष्टांत देतात मौली म्हणतात की धर्मपत्नी धांगडी, जरी अशा प्रकारे धर्मपत्नी ही विचित्र असेल, आडवट असेल, भांडखोर असेल, पोषिता जरी एकी ओढी, जर तिचं पालन पोषण केलं तर जीवाला ओढाताण होणारच. आणि दुसऱ्या बाईचं पोषण केलं तरी जीवाला ओढाताण होणारच. तरी का उपखडी आणावी अंगा. मग दुसऱ्या बाईला पोषून श्रम करण्यापेक्षा पत्नीचा सांभाळ करून श्रम केला तर ते फळ येतील, त्याला फल प्राप्त होईल. हा गा पाठी लागला गाई. पुन्हा दृष्टांत. मरण चुकेची पाही तरी समोरला काही आगळे नक्की. मौली उदाहरण देत आहेत. हा गा पाठी लागला घाई. अर्थात युद्धाला गेल्यानंतर पळून जाताना पाठीमध्ये जर घाव लागला पाठीवरती तरी मरण चुकतच नाही. आणि युद्धामध्ये जर मृत्यू प्राप्त झाला, युद्धामध्ये जर घाव लागले तरी मरण चुकत नाही. मग पळून जाण्यापेक्षा समोरासमोर युद्ध करणं चांगलं का पळून जाणं चांगलं, असं प्रश्नार्थक मौलीने विचारलेलं आहे. तर युद्धामध्ये समोरासमोर लढणंच योग्य आहे, पळून जाणं योग्य नाही. आणखी एक दृष्टांत. कुळस्त्री दांडयाचे घाये घर परघर निघाली जरी असाय तरी स्वपती ते वाये ते जिले की. कुलवती स्त्री आहे आणि ती जर दुसऱ्याच्या घरी गेलेली आहे समजा, मग तिला दांडक्याने जरी घाव सहन करू लागले, म्हणजे दांडक्याने जरी तिला मारलं तरी ते घाव सहन करावेच लागते. आणि पतीनं तरी स्वपती ते वाये ते दिले की. आणि मग आपला जो पती आहे त्या पतीचं जे पतीला सोडणं व्यर्थ आहे का दुसऱ्याचा मार खाणं चांगलं आहे. तर पतीला धरून राहणं हे चांगलं आहे, दुसऱ्याच्या घरात जाऊन दुसऱ्याचा मार खाणं हे योग्य नाही. 5 दृष्टांत कशा करता दिले. आता सिद्धांत सांगतायत. या 5-6 ओव्यातून दृष्टांत दिले, काही ओव्यातून 2-2 दिले. तैसे आवडते ही करणे. या सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे दृष्टांताप्रमाणे तैसे आवडते ही करणे न निपजे शिणल्या बिणे.
तरी विहित वारे कोणे बोले भारी. मग माऊली दृष्टांताने सिद्धांताने सांगतात तैसे आवडते ही करणे. त्याप्रमाणे मनाला पटेल ते कर्म करणं श्रम वाचून होतं का? मनाला पटेल ते कर्म केले तरी श्रमच होतात आणि शास्त्राने सांगितल्याप्रमाणे केले तरी श्रमच होतात. मग दोन्हीलाही श्रम जर सारखेच आहेत तर मग शास्त्रानेच केलं सांगितलेलं कर्म का करू नये? त्याला तर योग्य फल आहे. मनाने केलं तर मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. मनाने जर केलं तर ते दुःख भोगावं लागतं, संपल्या जातं ते. वरी थोडे ही अमृत घेता सर्वस्व वेचो का पांडू सुता. जेणे जोडे जीविता अक्षयत्व. भगवान सांगतात अर्जुना एक महत्वाचा भाग लक्षात ठेवा. ज्याच्या योगाने आपल्या आयुष्याला अमरत्व प्राप्त होईल तसं अमृत घ्यायला जर सर्वस्व खर्च झाला तरी ते चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. जेणे जोडे जीविता अक्षयत्व. जर आपलं जीवन अक्षय होत असेल आणि आपलं आयुष्य जर खूप वाढत असेल, नवे मृत्यू जर समाप्त होत असेल तर सर्वस्व देऊन अमृत घेणं चांगलं. येर काया मोल वेचून विष प्यावे घेऊन. मग कशाला पैसे खर्च करून विष घ्यायचं आणि मारायचं? आत्महत्येशी निमोनी जाईजे जेणे. म्हणून अमृत घेणं चांगलं, तेही सर्वस्व देऊनच घ्यावं आणि विष सुद्धा पैसे देऊनच घ्यावं लागतं. मग विष जर घेतलं तर मनुष्याला मरण प्राप्त होत आणि आत्महत्येचं पाप लागलं जातं आणि आत्महत्या करणाऱ्याला पिशाच्च योनी प्राप्त होते. त्याला पुन्हा सद्गती नाही, लक्षात ठेवा. मग पुष्कळ धन खर्च करून विष घ्यावं का अमृत घ्यावं? अमृतच घ्यावं. विष कशाला घ्यायचं आणि हत्या लावून घ्यायची आणि अनंत जन्म पिशाच्च योनी भोगायची. तैसे जाचून या इंद्रिये वेचून आयुष्याचे देहे. साचले पापी आण आहे दुःखा वाचूने. या उदाहरणाप्रमाणे जर धर्माचरणाने इंद्रियाला कष्ट दिल्या जातात. धर्माचरण करणं ही काही सहजासहजी गोष्ट नाही. त्यांना सुद्धा पुष्कळसे कष्ट सहन करावे लागतात आणि आयुष्याचे अमोल दिवस खर्च करावे लागतात. उचित घेईल परमो साचले पाणी आण आहे दुःखा वाचुने. म्हणून करावा स्वधर्म. स्वधर्माचं आचरण जर केलं तर श्रम तर सारखेच आहे. दुसऱ्या कर्मालाही श्रम तेच आहे आणि स्वधर्म आचरण करण्याकरताही श्रम तेच आहे. पण स्वधर्माचं आचरण केलं तर पुरुषार्थाची प्राप्ती होते आणि दुसरे काही कर्म केलं तर दुःख प्राप्त होते. मग त्याकरता स्वधर्म आचरण करणं का वाईट आहे? श्रम तर सारखेच आहे पण फलामध्ये फरक आहे ना. म्हणून सहज कर्म टाळावं आणि शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आचरण करावं म्हणजे आपल्याला त्याचं योग्य फल प्राप्त. म्हणून करावा स्वधर्म. म्हणून स्वधर्माचं आचरण करावं, परधर्माचं आचरण करू नये. या कारणे किरीटी स्वधर्माची राहटी न विसंबिदे संकटी सिद्ध मंत्र दैसा.
आणि म्हणून भगवान सांगतात अर्जुना की स्वधर्माची रहाटी, स्वधर्माचं आचरण करण्याकरता विसरू नये. न विसंबिजे संकटी, किती जरी संकट दुःख प्राप्त झालं तरी स्वधर्माचं आचरण सोडू नये आणि स्वधर्माचं आचरण करण्याकरता विसरू नये. न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र देतात की संकट काळामध्ये सिद्ध मंत्राचा जप केला करण्याला विसरू नये. ते संकट दूर होतात सिद्ध मंत्राचा जप करत राहिलं तर. हरिउच्चारणी मंत्रपै आगाध, पळे भूत बाधा भेणे तेथे. हे सिद्ध मंत्र आहे. जर आपण पिक्चरचे गाणं म्हणत राहिले तर काय होईल? पिशाच सोडणार नाही. आणि जर देवाचं नामस्मरण केलं तर काय होईल? पिशाच पडून जाईल. हरिउच्चारणी मंत्रपै आगाध, पळे भूत बाधा भेणे ते. म्हणून दृष्टांत दिलेला आहे की या कारणे किरीटी स्वधर्माची रहाटी, न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र. म्हणून स्वधर्माचा विसर पडू नये, स्वधर्माचं आचरण करावं. जसं संकट काळामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं. मग मृत्यू जरी प्राप्त झाला तरी त्यावेळी मृत्यूसारखं संकट नाहीये, मृत्यूसारखं दुःख नाहीये, लक्षात ठेवा. मग त्यावेळी जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर जन्म मरणाचं दुःख समाप्त होऊन भगवत स्वरूपाची प्राप्ती होते. आणि दुसरंच काही बोलत राहिलो तर अधोगती प्राप्त होते. अशा प्रकारे म्हणून स्वधर्माचं आचरण करणं योग्य आहे. कुठल्याही प्रकारचं वेगळं आचरण करू नये. का नाव जैसे उदधी, महारोगी दिव्य औषधी, न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म एथ. भगवान सांगतात अर्जुना एक लक्षात ठेव. नाव जैसी उदधी, महारोगी दिव्य औषधी. तर पाण्यात तरुण जाण्याकरता नावेला विसरता कामा नये. नावेला जर विसरलं तर पाण्यातून तरुण जाता येणार नाही. किंवा महारोगात दिव्य औषध घेणं त्याने महारोग जातो. मग ते दिव्य औषधाला विसरता कामा नये. न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म. त्याप्रमाणे आपल्या स्वधर्माला कधीही विसरू नये असं भगवान उदाहरण देऊन सांगतात. मग ययाची गा कपिध्वजा, स्वकर्माची या महापूजा, तोषला ईश तमरजा झाडा देऊनी. आणि म्हणून भगवान सांगतायत काय अर्जुना लक्षात ठेव. अर्जुनाला काय तिथे नाव दिले या ठिकाणी? कपिध्वजा. अर्जुनाला 10 नावं आहेत. त्यापैकी कपिध्वजा एक नाव आहे की ज्याच्या ध्वजावरती किंवा रथावरती मारुतीराय आहे म्हणून त्यांना कपिध्वजा. कपी म्हणजे वानर, मारुतीराय आहेत म्हणून अर्जुनाला कपिध्वजा एक नाव आहे. स्वकर्माची या महापूजा. अर्जुना लक्षात ठेव, स्वकर्माच्या महापूजेनं ईश्वर प्रसन्न होतो. लक्षात ठेव. आणि म्हणून तमोगुण आणि रजोगुण, तमोगुणी रजोगुणी कर्म करण्यापेक्षा आपल्या स्वकर्माने ईश्वराची पूजा करावी. त्यामुळे ईश्वर संतुष्ट होतो आणि ईश्वर संतुष्ट झाला की ईश्वराची कृपा होते. ईश्वराची कृपा झाली की आपल्या मानव देहाचं सार्थक होतं. युद्ध शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा, भवस्वर्ग काळकुटा ऐसे दावी.
शुद्ध सत्वाची या वाटा. ज्याला मोक्षाची इच्छा आहे ना त्याने शुद्ध सत्वगुणाच्या मार्गानेच गेलं पाहिजे. सत्वगुणाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाहीये. म्हणून म्हटले या ठिकाणी शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा. अर्थात आपल्याला जर उत्कंठा इच्छा असेल आपला उद्धार व्हायलाच पाहिजे, आपलं अनंत कोट जन्ममरणाचं दुःख चुकायलाच पाहिजे असं जर वाटत असेल तर शुद्ध सत्वगुणाचा मार्ग जो आहे मोक्षाचा तो मार्ग सुटता कामा नये. मग भवस्वर्ग काळ कुठा ऐशे दावी. आणि मग लक्षात ठेवा जर आपण मोक्षाची इच्छा केली नाही, मोक्ष मार्गाने चाललो नाही तर मग एक तर स्वर्गाची प्राप्ती होईल, ते सुद्धा काळकूट विषासारखंच आहे स्वर्ग. नाही तर मृत्यूलोकात जन्म होईल, मृत्यूलोक सुद्धा तसाच आहे. आणि म्हणून सांगितलं की वा या ठिकाणी मोक्षाची इच्छा करणं योग्य आहे. मोक्षाची इच्छा जर केली तर मनुष्याला विरक्ती निर्माण होते आणि वैराग्याच्या मार्गाने मनुष्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. म्हणून स्वकर्म जे आहे, स्वधर्म जो आहे तो टाकता कामा नये, तो विसरता कामा नये. त्याच्याकरता एवढं प्रपंच आणि भगवंताने केला, एवढं अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्जुनाला निमित्त करून सर्व जगाचे श्रम घालवण्याकरता ज्ञानेश्वरीचा उपक्रम आहे. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, गाथ्यासारखा ग्रंथ नाही आणि म्हणून गीतेसारखा ग्रंथ नाही. रोज 5 मिनिटं का होईना याचं वाचन करावं. काय लक्षात ठेवा, लोक म्हणतात आम्हाला कळत नाही, तुम्हाला कळत नाही, आम्हाला तरी कुठं कळलंय. करत राहा, आपोआप कळेल. म्हणून वाचत राहा, वाचलं तर वाचाल. ज्ञानेश्वरीसारखा आणि गाथ्यासारखा ग्रंथ नाही लक्षात ठेवा. तुकोबरायाचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे आणि ज्ञानेश्वरी तर ज्ञानेश्वरीच आहे. ज्ञानेश्वरीसारखा दुसरा ग्रंथ नाही आहे. म्हणून दररोज नाही वेळ मिळत 5-5 मिनिटं वेळ काढून त्याचं वाचन जरूर करा. भगवंताचं नामचिंतन 5 मिनिटं का होईना पण करत राहा. तेवढ्या 15 मिनिटाचा जर वेळ दिला तर आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. ओम नमः. आता विश्वात्मके देवे येणे